हे दोडक्याची भाजी चालली आहे. ते आपलं हे जगत केलंय वांग्यागत ते लोणचं बनवायचे. आता भरते मीठ मसाला देत म्हणला दोडक्याची भाजी बनवा. वांग्याच्या पद्धतीचं चिरलंय ते पुढे पुढे म्हणलं करून बरावं. फिरवली कशाला बोलतात? कोकणी लोक ह्याला फिरवली बोलतात. आपले देशी लोक याला दोडकं बोलतात. कोकणात पुण्याला दोडकं बोलतो. फिरवली लय दिवसात ना ते तुम्ही आणला येताना म्हणून नाही तर बरेच दिवस नव्हता का त्याला. चटणी तर लय भारी लागते. हा निबार असलं ना मग ती चटणी लय भारी लागते. चुलीवर तर लय भारी. आता भाज्याचं नाही काय आता महाग असून दोडकं. जाळगल का माळावर एक मांडा सुटलाय तरी पाला लागला. मसाला मसाला वाटून घेतला चांगला त्यात कालवला शेंगदाणा कार्या खोबरं वापरून माश्या कशामुळे झाल्यात? रोज दररोज असतात का? पाऊस गेला ती बरं वाटते का बघा? पाऊस गेला की बरं वाटतं ना. उद्या पालखी जायची का पंढरपूरला? उद्या आषाढी एकादस. ओय उद्या पंढरपूरची यात्रा. पालखी माघारी. उद्या जाणार का पालखी? होय रे पालखी उद्या रिटर्न येणार का? उद्या गाड्या तर सोडून येते. उद्या पंढरपूरची यात्रा. ते पुण्यापासून आळंदीपासून 1 दिवस माणसं चालली असतील ना. कुणाला सुखाची वारी कुणाला दुःखाची वारी. वारीत दुःख पण झालं पण सुखी गेलं. वारीमध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या परी. आपल्या परीने आपली वारी. आपली म्हातारी नावे गेली होती आली ती जाग सामान माणसाची. काही गोष्टी वाईट झाल्यावर जाता येत नाही. का आली म्हातारी माघारी? काय ते तसं झालं अपघात. बहिणींचा मुलगा वारला त्यांच्या. त्याच्यामुळं माघारी यायला लागलं ना. होतं जवळ म्हणा आली लांब गेला असतं तर तिला येता नसता आली. काय एकदा दुःख काळल्यावर तरी जाता येते इकडे. हळद कमी झाली. घरात माहिती का? विठ्ठल रुक्मिणी. होय. आणि आळंदीला
आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराज, देवला संत तुकाराम महाराज. होय. बरोबर ना रे? बरोबर ना? देहूला तुकाराम. पंढरपूर म्हणजे मोठा तीर्थ का? ते संत ज्ञानेश्वर महाराज गेलते भेटायला विठ्ठलला, नंतर विठ्ठल गेलते भेटायला तुकाराम महाराज. वडापाव भेटतो रे. हा जवळच कुठेतरी वडापाव भेटतो चांगला. हा चला आता वडापाव खायला जायचं आम्हाला. नाही चेते मला गेल्यावर खा तिथं. ही उंडवडी नसेल रे, आणि दे बरं मला. उंडवडे सुपे आहे ना, उंडवडे सुपे देवाची कुठे दुसरी पण उंडवडी आहे ना. चोराची एक, देवाची एक. चोराची एक, देवाची एक, गावाची एक एकत्र जमत नव्हतं त्यांचं एका उंडवडीत, त्यामुळे देवाची वेगळी केली, चोराची वेगळी केली. पंढरपुरात काही वाजत गाजत बेरीच नाना. अशा पद्धतीने दोडका शिजणार आहे. मटेरियल त्यात टाकलं आहे. कोथिंबीर, राहिली ना. कोथिंबीर बाकी आहे. थांबा दोन मिनिटं. कोथिंबीर जेवण पूर्ण होत नाही. कोथिंबीर टाकून घ्या आणि जेवणाची पूर्तता करा. दोडक्याच्या सहमतीने दोडक्याची भाजी झालेली आहे.